Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 8 General Science and name of lesson is measurement and effect of heat. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 14वे प्रकरण मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. हा या प्रकरणाचा चौथा व्हिडिओ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं टेम्परेचर आणि त्यात आपण पाहिलं थर्मामीटर स्ट्रक्चर अँड टाइप्स ऑफ थर्मामीटर. आज आपण पाहतोय स्पेसिफिक हीट. वेन अ हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट दे बोथ एक्सचेंज हीट. एखादी गरम वस्तू जर थंड वस्तू जवळ जर ठेवली तर ते काय करतात, थंड वस्तू आणि गरम वस्तू एकमेकाचं तापमान काय करतात, एक्सचेंज करतात. आपल्या तापमानाची ती देवाणघेवाण करतात. म्हणजे काय होतं, गरम वस्तू थोडीशी थंड होते आणि थंड वस्तू ही काय होते, गरम होते. तसं द हॉट ऑब्जेक्ट गिव्ज अवे हीट व्हाईल द कोल्ड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब द हीट. दस द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट डिक्रीजेस. यामुळे काय होतं, जे टेम्परेचर आहे जे हॉट ऑब्जेक्टचं ते काय होतं, डिक्रीज होतं. व्हाईल दॅट ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट इन्क्रीज. बघा, ह्या टेम्परेचरच्या देवाणघेवाणीमुळे काय होतं, हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिक्रीज होतं तर कोल्ड ऑब्जेक्टचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि हेच काय सांगतं, दिस मीन्स दॅट the kinetic energy of an atom in the cold object goes on increasing while that in the hot object goes on decreasing. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, जी त्या ऑब्जेक्टमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्या ॲटममध्ये, त्या ऑब्जेक्टच्या ॲटममध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे काय होते, हॉट ऑब्जेक्टची कोल्ड होते तर कोल्ड ऑब्जेक्टची हॉट होते. म्हणजे एकाची डिक्रीज होते तर एकाची इन्क्रीज होते. म्हणून काय म्हणलं, दिस मीन्स दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग व्हाईल दॅट इन द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. अ टाइम केम्स वेन द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम्स इन बोथ ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल, which means that the temperature of both objects become equal. एक वेळ अशी येते की दोन्ही पदार्थांचं जे तापमान आहे ते काय होतं, इक्वल होतं, समान होतं. अ टाइम कम्स वेन द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन बोथ ऑब्जेक्ट बिकम इक्वल. त्या पदार्थाच्या ॲटममधली जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आहे ती काय होते, इक्वल होते. आणि हेच काय सांगतं, द टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट बिकम इक्वल. त्या ठिकाणी दोन्ही पदार्थाचं जे तापमान आहे ते कसं होतं, इक्वल होतं, सारखं होतं. आता आपण पाहतोय स्पेसिफिक हीट. द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. तर स्पेसिफिक हीट आपण कोणाला म्हणायचं, तर हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू 1 डिग्री. एका युनिट मासच्या तापमानामध्ये किती वाढ झाली पाहिजे, 1 डिग्रीपर्यंत. एक वस्तूच्या युनिट मासचं तापमान 1 डिग्रीने वाढण्यासाठी जेवढी हीट लागते त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट असं म्हणतो. म्हणून द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट ही काय आहे, अमाऊंट ऑफ हीट, जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हीट लागणार आहे, कशासाठी, इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास. त्या पदार्थाच्या युनिट मासचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी किती, 1 डिग्री सेल्सिअसपर्यंत. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान त्या पदार्थाच्या 1 युनिट मासचं
जे टेम्परेचर लागणार आहे त्या टेम्परेचरला आपण स्पेसिफिक हीट असं म्हणतो. अँड दिस इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल स्मॉल सी. हे जे स्पेसिफिक हीट आहे स्मॉल सीचा सिम्बॉल वापर करून याचा आपण उपयोग करतो. इट्स युनिट इन SI इज जूल. SI युनिट याचं काय आहे? जूल आहे. जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सियस. अँड इन CGS is calorie per gram degree Celsius. Suppose Q amount of heat is required to increase the temperature of an object of mass m and specific heat C from T1 to from Ti to Tf. This amount depend upon the mass of specific heat of the object as well as on the increase in the temperature and can be written as Q is equal to m into C into in bracket TF minus T1. बघा स्पेसिफिक हीट काढत असताना आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. बघा या ठिकाणी काय म्हणलं आहे? सपोज Q अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड. बघा काय केलं आहे? Q एवढी हीट आपल्याला रिक्वायर्ड आहे. कशासाठी? टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट. एका ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढवण्यासाठी कितीपर्यंत? अबाउट द मास ऑफ m and specific heat C. But from T1 to Tf. And this amount depends on mass and specific heat. ही जी अमाऊंट आहे ती कशावर अवलंबून असते? त्याचं वस्तुमान मास आणि स्पेसिफिक हीटवरती अवलंबून असते त्या ऑब्जेक्टच्या. अँड ॲज वेल ॲज ऑन द इन्क्रीज इन द टेम्परेचर. त्या वस्तूचं वस्तुमान, स्पेसिफिक हीट आणि इन्क्रीजिंग टेम्परेचर ह्या 3 घटकावर ते अवलंबून असतं. त्याचा आपलं इक्वेशन दिलेलं आहे बघा. Q इज इक्वल टू m इंटू C इंटू इन ब्रॅकेट TF मायनस TI. अँड डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट. प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक ही सारखी नसते. वेगवेगळ्या पदार्थाची स्पेसिफिक हीट ही वेगवेगळी असते. अँड वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट इट इन अ फ्युचर क्लास. याविषयी आपण पुढच्या वर्गामध्ये शिकणार आहोत. अँड द स्पेसिफिक हीट ऑफ फ्यू सबस्टन्सेस आर गिवन इन द टेबल हिअर. बघा ॲल्युमिनियम, अल्कोहोल, गोल्ड आणि हायड्रोजन काही सबस्टन्सेस आपल्याला दिलेले आहेत. ते स्पेसिफिक हीट्स आपल्याला दिलेली आहे. 0.21 इज द स्पेसिफिक हीट ऑफ ॲल्युमिनियम. 0.58 इट इज द स्पेसिफिक हीट ऑफ अल्कोहोल. 0.03 is the specific heat of gold and 3.42 is specific heat of hydrogen, while 0.11 is the specific heat of iron. 0.09 is the specific heat of copper. 0.03 is the specific heat of mercury and 1.0 is the specific heat of water. हे स्पेसिफिक हीटचे काही उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा आता आपण पाहतोय कॅलरीमीटर. जशा प्रकारे थर्मामीटर आपण वापरतो टेम्परेचर मेजर करण्यासाठी, तसं कॅलरीमीटरचाही उपयोग होतो. अँड वी हॅव सीन दॅट अ थर्मामीटर इज यूज्ड टू मेजर द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं टेम्परेचर, ऑब्जेक्टचं तापमान मोजण्यासाठी आपण काय करतो? थर्मामीटरचा वापर करतो. मग आता कॅलरीमीटर याचा वापर कुठं होतो? तर अ कॅलरीमीटर इज यूज्ड टू मेजर द हीट कंटेंट ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टमध्ये किती प्रमाणामध्ये हीट आहे हे मोजण्यासाठी या कॅलरीमीटरचा उपयोग होतो. अँड युजिंग दिस इक्विपमेंट we can measure the heat produced or absorbed in a physical or chemical process. During the physical or chemical process, how much amount of heat is generated or how much amount of heat is absorbed, that can be measured using the calorimeter. बघा केमिकल रिॲक्शनच्या वेळेस किंवा फिजिकल चेंजच्या वेळेस काय होतं? किती प्रमाणामध्ये हीट निर्माण झालेली आहे किंवा किती प्रमाणामध्ये हीट शोषून घेतलेली आहे हे मोजण्यासाठी या कॅलरीमीटरचा वापर केला जातो. अँड अ कॅलरीमीटर इज शोन हिअर. दिस वन इज द डायग्राम ऑफ कॅलरीमीटर. याला आपण काय म्हणतो? कॅलरीमीटर. आणि कॅलरीमीटरचे कंपोनंट कुठले कुठले आहेत? थर्मामीटर, त्यानंतर स्टिरर, आउटर व्हेसल,
हीट रेझिस्टन्स रिंग, इनर व्हेसल आणि एअर कॅव्हिटी हे कॅलरीमीटरचे कंपोनेंट आहेत आणि हे कॅलरीमीटरची सिंपल स्ट्रक्चर डायग्राम आहे. बघा, कॅलरीमीटर इज सिमिलर टू द थर्मोफ्लास्क. अ कॅलरीमीटर हॅज 2 व्हेसल्स. हे जे कॅलरीमीटर आहे ते कसं आहे, आता आपला जो थर्मोफ्लास्क असतो किंवा आपण ज्याला थर्मास म्हणतो, ज्यामध्ये पाणी कसं असतं, गरमचं गरम असतं, थंडचं थंड असतं, तसा प्रकारचा हा कॅलरीमीटर आहे. अँड दिस कॅलरीमीटर हॅज 2 व्हेसल्स. ह्या कॅलरीमीटरमध्ये कसे असतात, 2 भांडे असतात. अँड इन्नर अँड आउटर वन. बघा, जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर बघा 2 व्हेसल्स आहेत. हा इन्नर व्हेसल आहे. बघा, हा जो भाग आहे तो हा इन्नर व्हेसल आहे आणि हा आउटर व्हेसल आहे. म्हणजे याला 2 भांड्याने तयार झालेलं असतं, एक इन्नर व्हेसल आणि एक आउटर व्हेसल. This way, no heat can be transferred from the inner to outer vessel or from the outer to inner vessel. बघा, ह्या 2 व्हेसलच्या मध्ये काय असतो, एक स्पेस असतो, एक व्हॅक्यूम असतो. काय म्हणलं, अ कॅलरीमीटर is similar to the thermoflask and calorimeter has 2 vessels, an inner and outer, and this way no heat can be transferred from the inner to the outer vessels or from the outer to inner vessels. बघा, हे जे तापमान आहे इन्नर व्हेसलकडून आउटर व्हेसलकडे किंवा आउटर व्हेसलकडून इन्नर व्हेसलकडे ट्रान्सफर होत नाही. दस द इन्नर व्हेसल इज थर्मली आयसोलेटेड. म्हणून जो इन्नर व्हेसल आहे तो थर्मली म्हणजे तापमानदृष्ट्या तो कसा आहे, आयसोलेट आहे, स्वतंत्र आहे फ्रॉम द सराउंडिंग. आपल्या परिसराशी तो इन्नर व्हेसल कसा आहे, स्वतंत्र आहे. त्या सराउंडिंगशी त्याचं काहीही कॉन्टॅक्ट होत नाही. अँड द इन्नर व्हेसल इज मेड अप ऑफ कॉपर. जो इन्नर व्हेसल आहे तो कशापासून तयार केलेला आहे, कॉपर पासून तयार केलेला आहे. अँड अ थर्मामीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर अँड द स्टिरर फॉर स्टिरिंग द लिक्विड इन द कॅलरीमीटर आर फिटेड इन इट. मग ह्या व्हेसल्समध्ये काय केलं जातं, एक थर्मामीटर फिक्स केला जातो. मग या थर्मामीटरचं काम काय आहे, टू मेजर द टेम्परेचर. आणि त्या ठिकाणी एक ढवळणे आपण त्याला म्हणू, स्टिरर त्या ठिकाणी केला जातो. जे काही लिक्विड आपण त्या कॅलरीमीटरमध्ये टाकणार आहोत त्या लिक्विडला शेक करण्यासाठी किंवा स्टिर करण्यासाठी त्या ठिकाणी स्टिररचा वापर केलेला असतो. बघा, या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर बघा, हा आहे स्टिरर, हा स्टिरर आहे, हा थर्मामीटर आहे. आपण पुढे पाहतोय, वॉटर ॲट फिक्स टेम्परेचर इज प्लेस्ड इनसाइड द कॅलरीमीटर. एका विशिष्ट तापमानाचं पाणी ह्या कॅलरीमीटरमध्ये ठेवलं जातं. अँड दिस मीन्स दॅट द टेम्परेचर ऑफ द इन्नर व्हेसल्स अँड दॅट ऑफ द वॉटर इन इट आर द सेम. म्हणजे जे आतमध्ये जे व्हेसल आहे आणि तो जे पाणी आहे या दोघांचं तापमान कसं असणार आहे, सारखं असणार आहे. अँड व्हेन अ हॉट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन अ वॉटर, हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट, वॉटर अँड कॅलरीमीटर अँड ऑल 3 रिचेस द सेम टेम्परेचर. बघा, त्या पाण्याचं तापमान स्पेसिफिक आहे, आपण त्या इन्नर व्हेसलमध्ये टाकलेलं आहे. त्या इन्नर व्हेसलचं आणि त्या पाण्याचं तापमान कसं आहे, सारखं असणार आहे. आणि ज्यावेळेस त्यामध्ये आपण हॉट ऑब्जेक्ट त्या कॅलरीमीटरमध्ये टाकणार आहोत त्यावेळेस काय होईल, त्या हॉट ऑब्जेक्टचे जे टेम्परेचर आहे ते पाणी आणि ते इन्नर व्हेसल्स काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. आणि दोघांमध्ये काय होईल, टेम्परेचरची देवाणघेवाण होईल. म्हणून आपण काय म्हणलं बघा, व्हेन अ हॉट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड in water, heat is exchanged between the hot object, water and calorimeter. त्या कॅलरीमीटरमध्ये त्या कॅलरीमीटरमध्ये असलेल्या पाण्यामध्ये आणि जो हॉट ऑब्जेक्ट आपण त्याचे टाकलेला आहे त्यांच्यामध्ये टेम्परेचरची एक्सचेंज होईल. अँड द वॉटर अँड द कॅलरीमीटर अँड ऑल 3 रिचेस द सेम टेम्परेचर.
एक्सचेंज होऊन त्या पाण्याचं, त्या कॅलरीमीटरचं आणि त्या हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर कसं होईल, इक्वल होईल, सेम होईल. अँड ॲज द कॅलरीमीटर इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम द सराउंडिंग, हा जो कॅलरीमीटर आहे त्यातला जो इनर वेसल आहे तो सराउंडिंगपासून कसा आहे, आयसोलेट आहे. द टोटल हीट लॉस बाय द हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द टोटल हीट ॲब्सॉर्ब बाय द कॅलरीमीटर अँड वॉटर इनसाइड. म्हणजे जे आपण हॉट ऑब्जेक्ट टाकलेला आहे तो हॉट ऑब्जेक्टचं जे टेम्परेचर आहे ते कसं असणार आहे, इक्वल टू द टोटल हीट ॲब्सॉर्ब बाय कॅलरीमीटर. त्या कॅलरीमीटरने जेवढं हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे तेवढीच हीट त्या हॉट ऑब्जेक्टची असणार आहे. सिमिलरली इफ वी पुट अ कोल्ड ऑब्जेक्ट इन द कॅलरीमीटर, जसं आपण हॉट ऑब्जेक्ट ॲड केला त्याप्रमाणे आपण कोल्ड ऑब्जेक्ट ॲड केला तर काय होईल, द कोल्ड ऑब्जेक्ट विल रिसीव द हीट फ्रॉम वॉटर अँड इट्स टेम्परेचर विल इन्क्रीज. म्हणजे तो हॉट ऑब्जेक्ट सोडला आपण, तर आता कोल्ड ऑब्जेक्ट जर आपण ॲड केला तर आपल्याला माहिती आहे त्या कॅलरीमीटरमध्ये विशिष्ट तापमानाचं पाणी आपण ठेवलेलं आहे. मग जे पाणी आहे ते पाण्याचं जे तापमान आहे तो कोण ॲब्सॉर्ब करेल, हा कोल्ड ऑब्जेक्ट आपण त्या कॅलरीमीटरमध्ये जे ॲड केलेला आहे तो त्याचा हीट किंवा टेम्परेचर ॲब्सॉर्ब करेल. अँड द कोल्ड ऑब्जेक्ट विल रिसीव द हीट फ्रॉम द वॉटर अँड इट्स टेम्परेचर विल इन्क्रीज. जे ऑब्जेक्ट कोल्ड होता त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल बाय ॲब्सॉर्बिंग द हीट फ्रॉम द वॉटर अँड इट्स टेम्परेचर गेट इन्क्रीजेस. व्हाईल वॉटर अँड कॅलरीमीटर विल लॉस हीट अँड देअर टेम्परेचर विल डिक्रीज. म्हणजे कॅलरीमीटरचं आणि त्या पाण्याचं तापमान काय होईल, कमी होईल. आणि त्यामुळे कोल्ड ऑब्जेक्ट गरम होईल आणि कॅलरीमीटर आणि त्या कॅलरीमीटरमध्ये असलेल्या पाण्याचं तापमान काय होईल, डिक्रीज होईल. अँड सपोज द मास ऑफ इनर वेसल इन द कॅलरीमीटर इज mc अँड इट्स इनिशियल टेम्परेचर इज T1 अँड द मास ऑफ वॉटर इन द कॅलरीमीटर इज mw, द टेम्परेचर ऑफ द वॉटर विल ऑल्सो बी T1. बरोबर, आपण काय म्हणलं बघा, जे आपण शब्दामध्ये सांगितलं होतं त्या फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे. समजा त्या ऑब्जेक्टचं, त्या पाण्याचं आणि त्या कॅलरीमीटरचं तापमान काय होतं, इक्वल होतं. या ठिकाणी काय होतं, इक्वल होतं. म्हणून काय म्हणलं का, सपोज द मास ऑफ इनर वेसल इज mc, त्या इनर वेसलचं मास किती आहे, कॅलरीमीटरच्या इनर वेसलचं मास किती आहे, mc, आणि इनिशियल टेम्परेचर किती आहे त्याचं, T1, आणि मास ऑफ वॉटर, त्या पाण्याचं वॉटर किती आहे, त्या कॅलरीमीटरमध्ये असलेल्या पाण्याचं वॉटर mw, अँड द टेम्परेचर ऑफ वॉटर विल ऑल्सो T1. जर असेल तर त्याचं त्या पाण्याचं तापमान किती असणार आहे, T1च असणार आहे, जे त्याचं इनिशियल टेम्परेचर आहे. सपोज वी प्लेस अन ऑब्जेक्ट ऑन अ मास mo and temperature To in the calorimeter. If To is higher than Ti, the object will give away heat टू कॅलरीमीटर. बघा, जर ऑब्जेक्टचे टेम्परेचर जास्त असेल तर तो काय करेल, त्या कॅलरीमीटरला तो काय करेल, टेम्परेचर देईल. काय करेल, तो गिव्ह अवे करेल. आणि soon the temperature of all three will become same. In simple, what we say, when we add hot object in a calorimeter, the temperature of that hot object get decreases and the temperature of the water and vessel in the calorimeter increases, and at the certain time the temperature of both the objects get equal. As like when we put a cold object in a calorimeter, that cold object receive or absorb the temperature from the water and the vessel, and at certain time what happen, the temperature of both the material get same. म्हणून आपण काय म्हणलं इथं की the temperature of all the three objects in calorimeter is same. बघा, एक प्रश्न आपल्याला विचार बघा, why does your mother put folded cloth strip soaked in a cold water on your forehead when you have high fever? ज्यावेळेस तुम्हाला ताप असतो त्यावेळेस तुमची आई तुमच्या डोक्यावर ओलं कापड का ठेवते, तर आपल्या why, because this it put the whatever temperature is of our body is absorbed by
वेट क्लॉथ अँड द टेम्परेचर गेट डिक्रीजेस. बॉडी टेम्परेचर गेट डिक्रीजेस. बघा काय होतं, आपण ज्यावेळेस आजारी असतो, आपल्याला ज्यावेळेस ताप आलेला असतो, आपली आई काय करते, आपल्या डोक्यावर ओला कापड ठेवते. का तर आपल्या ज्या शरीराचं तापमान आहे ते ओलं कापड काय करतं, शोषून घेतं आणि बॉडी टेम्परेचर कमी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. व्हाय इज इट द कॅलरीमीटर मेड अप ऑफ कॉपर? तर कॉपरपासूनच का बनवलं जातं, तर कॉपर इज द सेन्सिटिव्ह मटेरियल.